वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी आहे गौतमी आणि कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हिरवीगार अशी पौष्टिक आणि चविष्ट मुळ्याची भाजी. मुळ्याचं सीझन चालू आहे मित्रांनो, तर इझिली मार्केटमध्ये जास्त प्रमाणात मुळे किंवा मुळ्याची भाजी ही स्वस्त दरात मिळत आहे. तर नक्की तुम्ही देखील तुमच्या घरी घेऊन या मुळ्याची भाजी. अशा पद्धतीने आपण बनवूया चविष्ट, पौष्टिक आणि शरीराला खूप उपयुक्त असणारी ही मुळ्याची भाजी जी आहे, मी आज तुम्हाला रेसिपी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या चॅनलला थोडा सपोर्ट मिळेल. तर मित्रांनो, चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम इथे घेतलेली आहे बारीक चिरलेली मुळ्याची भाजी. त्याचबरोबर एक मीडियम साईजचा टोमॅटो आणि एक कांदा घेतलेला आहे. त्याचबरोबर काही हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसूण आपल्याला घ्यायचा आहे. कढई गरम झाली की आपण कढईमध्ये तेल घेऊयात. लगभग 2 ते 10 टेबलस्पून जे आहे तेल आपण इथे वापरलेलं आहे. तर यामध्ये मी एक मीडियम साईजचा उभा चिरलेला बारीक कांदा इथे टाकत आहे. हा व्हिडिओ मी सकाळी बनवलेला आहे, तर झटपटीत मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्हाला कढईमध्ये थोडेसे कण दिसत असतील तर काही हरकत नाही. मी रात्री यामध्ये जे आहे थोडेसे भजी बनवलेले होते, त्याच तेलामध्ये मी इथे भाजी बनवलेली आहे. तर आता मी इथे कांदा थोडासा खरपूस असा झाला की यामध्ये मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या आपण इथे बारीक चिरून अशा पद्धतीने ॲड करणार आहोत. हलक्या अशा मिरच्या आपल्या भाजू लागल्या, थोडासा खाट येऊ लागला की समजायचं मिरची देखील आपली भाजून झालेली आहे. याचबरोबर आपण यामध्ये ॲड करणार आहोत लसणाच्या पाकळ्या. लसणाच्या पाकळ्या आपल्याला कापून न घेता आपल्याला वरबट्याच्या सहाय्याने थोडंसं ठेचून ॲड करायचे आहे. त्यामुळे काय होतं की लसणाचा खूप खमंग असा स्वाद भाजीमध्ये उतरतो. याचबरोबर भिजत ठेवलेली आपल्याला मुगाची डाळ किंवा मसूरची डाळ घेतला तरी चालेल. भाजी बनवण्या अगोदर 10 मिनटं किंवा 5 मिनटं आपल्याला थोडंसं गरम पाण्यामध्ये आपण मुगाची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून भिजवला तरी चालेल. 10 मिनटं आपल्याला मुगाची डाळ ही व्यवस्थित भिजू लागते. यानंतर आपण मुगाची डाळ ॲड केल्यानंतर आपल्याला इथे जे आहेत आपल्याला अर्धा चम्मच हळदी पावडर मिक्स करायचं आहे. त्याचबरोबर आपण स्वच्छ पाणी जे आहे धुवून यामध्ये ॲड करूयात. यामध्ये मी जे आहे सर्व भाजी ॲड केलेली आहे. स्वच्छ पाण्याने धुवून आपण यामध्ये ॲड करूया. थोडीशी डाळ उरलेली असेल, चिकटलेली असेल तर मी यामध्ये ॲड केलेली आहे. तर आता इथे मी टोमॅटो घेणार आहे. एक मीडियम साईजचा किंवा मोठा टमाटर आपण उभ्या पद्धतीने कापून यामध्ये ॲड करायचं आहे. त्याबरोबर आपण स्वादानुसार नमक म्हणजे मीठ जे आहे आपल्याला स्वादानुसार घ्यायचं आहे. आणि तुम्हाला काळजी घ्यायची आहे की आपण जी भाजी टाकलेली आहे तर ती शिजल्यानंतर कमी क्वांटिटीची होते. तर आपल्याला जास्त मीठ न वापरता आपल्याला थोडं मीठ इथे वापरायचं आहे. आता अंदाजा येणार नाही कारण की भाजी ही पूर्ण शिजलेली नाही आहे. शिजू लागतं तेव्हा भाजीचा आकार कमी होऊ लागतो, म्हणून आपल्याला चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे. इथे मी लगभग 1 चमचे जे आहे मीठ ॲड केलेलं आहे. छोटा जो चम्मच असतो तो इथे मी ॲड केलेला आहे. या पद्धतीने सर्व भाजी आपण एकजीव करून घेऊयात. डाळ आणि भाजी एकत्र आपण करून घेऊयात आणि याला शिजायला लगभग 5 ते 7-8 मिनटं आपल्याला टाईम लागणार आहे. तर अशाच प्रकारे नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला माझ्या आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवर देखील प्रेस करा. हिरव्या भाज्यांचं प्रमाण जे आहे या महिन्यामध्ये खूप आहे. स्वस्त दरामध्ये अगदी छान छान हिरव्यागार अशा भाज्या मिळत आहेत. तर शरीरासाठी उपयुक्त आहार जो आहे, भाज्यांमधून आपल्याला पौष्टिक जीवनसत्वे मिळत असतात. तर या महिन्यामध्ये आपण हिरव्या पालेभाज्या किंवा फ्रूट्स जे आहेत खूप स्वस्त मिळत आहे. तर आपण रोजच्या आहारामध्ये त्याचा वापर केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला हवी ती जीवनसत्वे शरीराला इझिली मिळू शकतील. तर मित्रांनो, लगेचच उन्हाळा येणार आहे. नवनवीन रेसिपीज मी उन्हाळ्याच्या देखील तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर असाच माझ्या चॅनलसोबत सपोर्ट राहू द्या. तर याप्रमाणे आपली थोडीशी भाजी शिजत आलेली आहे. आपल्याला थोडीशी डाळ जी आहे हाताच्या माध्यमाने तोडून बघायची आहे शिजली आहे की नाही. जास्त शिजवाल तर काय होणार की डाळ जी आहे लगदा होऊ लागतो, चिकट होते. तर यामुळे आपल्याला क्वांटिटी जी आहे ती थोडीशी तेलाची जास्त घेतलेली आहे सुरुवातीलाच आपण. आणि आपल्याला लगभग 5 ते 10 मिनटं भाजी शिजण्यासाठी उत्तम आहे. तर लगभग इथे भाजी आपली बनत आलेली आहे. हिरवीगार मुळ्याची भाजी ही दुसऱ्या पद्धतीने देखील बनवली जाते. शेंगदाणे घालून बनवलेली ही मुळ्याची भाजी जी आहे याची रेसिपी मी अगोदर अपलोड केलेली आहे.
या रेसिपीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तुम्ही जाऊन पाहू शकता. खूप प्रतिसाद मिळाला आहे या व्हिडिओला. तुम्ही देखील ही रेसिपी पाहू शकता आणि घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना आवडीच्या पद्धतीने आपण ही भाजी बनवून त्यांना सर्व करू शकतो. जर ही भाजी अशी चपातीबरोबर मुलं जर खात नसेल तर तुम्हाला एकच मार्ग निवडायचा आहे. ही भाजी बनल्यानंतर आपण काय करायचं आहे, पीठ जेव्हा मळतो तर त्यामध्ये ही भाजी जी आहे आपण थोडंसं मळलेल्या पिठामध्ये ॲड करून त्याचा पराठा बनवायचे छोटे आणि त्यांना पराठा बनवून त्यांना सर्व करायचं आहे. मुलं खूप आवडीने खाऊ लागतात, कारण की मी देखील ही पद्धत माझ्या घरी माझ्या छोट्या मुलावरती ट्राय केलेली आहे. तर या प्रकारे तुम्ही देखील अशी रेसिपी बनवून मुलांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना सर्व करू शकता. अशाच प्रकारे वेगवेगळ्या भाज्या म्हणजेच पालक, मेथी, शेपू जर आपण बनवल्या असेल आणि मुलं आवडत नसेल, मुलांना खायला भाज्या अजिबात आवडत नाहीत, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे की साधं आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं, थोडंसं मीठ टाकायचं, हळद टाकायची आणि ही बनलेली भाजी आपल्याला लगभग 2 ते 3 चम्मच जेवढे आपण बनवणार आहोत त्या क्वांटिटीनुसार घ्यायचं आहे. व्यवस्थित असं पीठ मळायचं आहे. त्याचे छोटे पराठे बनवून त्यांना सर्व करायचे आहे. दहीसोबत किंवा सॉससोबत टिफिनमध्ये त्यांना पराठे दिलात की ते आरामाने जे आहेत ही रेसिपी एन्जॉय करू शकतात. तर या प्रकारे नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तर मला एवढंच हवं आहे की तुमचा साथ हवा आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला सपोर्ट करा. माझं चॅनल जे आहे तुमच्यामुळेच ग्रो करणार आहे. तर आजसाठी एवढंच मित्रांनो. जर रेसिपी आवडली असेल तर नक्की एन्जॉय करा. परत मिळूया नवीन रेसिपीसोबत. बाय बाय, टेक केअर.